नाव प्रशांत बाविस्कर. गेले 7-8 वर्षापासून मला मायग्रेनचा बराच त्रास होता. औषधं मी फार काही केली नाही आहेत, पण मेडिटेशन किंवा आणखीन इतर काही योगासनं प्राणायाम वगैरे त्यातनं काही रिकव्हरी होते का त्या संदर्भात मी प्रयत्न करत होतो. पण इथला क्लास जो होता आहे तो क्लास संध्याकाळी 9-9:15ला संपायचा. आम्हाला घरी पोचत साधारण 11:30-11:45 व्हायचे बदलापूरला. त्यामुळे जेवणाचं शेड्यूल टोटली डिस्टर्ब झालेला आणि मायग्रेनचा त्रास मला जेवण डिस्टर्ब झालं की दुसऱ्या दिवशी इमिजिएट आहेच आहे. पण या 10 दिवसात फक्त एकच दिवस तो त्रास झाला, म्हणजे ऑलमोस्ट त्यातनं नाही म्हटलं तरी 50 ते 60% रिकव्हरी मिळालेली आहे. त्यातनं 50-60% मुक्तता झालेली आहे मायग्रेनमधून. आणि कंटिन्यू केलं तर 100% निदान अपेक्षित आहे. हा एक महत्त्वाचा मला मिळालेला फायदा आहे. गेले 10 दिवस नटराज योग क्रिया शिबिरमध्ये आम्ही सर्व साधक इथे स्वामी परमचेतनानंदजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही साधना शिकतोय. सुरुवातच आहे, तरी पण या 10 दिवसामध्ये जी काही प्रगती झाली आहे ती खरोखर उल्लेखनीय आहे. पूर्वी आम्ही बऱ्याच प्रकारचे योगा किंवा इतर काही व्यायामाचे प्रकार करत होतो आणि त्याचे जे काही अनुभव आणि त्याचे जे काही रिझल्ट्स मिळाले त्याच्याशी तुलना करताना ह्या क्रियेमध्ये जी नटराज क्रियायोग आहे, जी स्वामीजींना त्यांच्या ध्यानावस्थेत प्राप्त झाली, त्याचे जे काही रिझल्ट्स आम्हाला मिळालेत ते खरोखरच उल्लेखनीय आहेत. आता माझ्यापुरतं जर काही अनुभव तुम्हाला शेअर करता झाला तुमच्याशी, तर मी जेव्हा इथं सुरुवातीला आलो पहिल्या दिवशी तेव्हा मला बसायची सवय नाही, मांडी घालायची सवय आपल्याकडे सगळ्यांची तुटलेली आहे. खुर्ची टेबलवरती बसायची सवय सगळ्यांना लागलेली आहे. तर मला मांडी घालता येऊन जास्तीत जास्त 1 मिनिटापर्यंत मी फक्त बसू शकत होतो. आज आता 8-10 दिवसानंतर आम्ही संपूर्ण जो काही ध्यान गुंजन केला मी, ओंकार गुंजन, त्याच्यामध्ये मी 4थ्या ते 5व्या दिवसापासून संपूर्ण मांडी घालून आणि व्यवस्थित ते सगळं पार पाडू शकलो. हा महत्त्वाचा माझ्यामध्ये बदल झाला. दुसरं म्हणजे आता जे काही चेकअप केले सुरुवातीला नंतर त्याच्यामध्ये BP पण माझं बरंचसं कमी झालं आहे, वजन 1 किलो कमी झालं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या बॉडीमध्ये एक प्रकारचा जो काही रिजिडनेस होता, ज्याला आपण आखडणं म्हणतो, तो या 10 दिवसामध्ये मला खूप फरक जाणवला. आणि लवचिकता, जी शिथिलता किंवा जी काही आपण म्हणतो रिलॅक्स अशी बॉडी झाली आणि पीसफुल माइंड झालं. म्हणजे मनाची एकाग्रता करण्याचं जे काही कौशल्य 10 दिवसात शिकलो त्याच्यामध्ये पण भरपूर फरक पडला. तर या सर्वासाठी मी स्वामीजींचे अत्यंत आभारी आहे आणि त्यांचं मार्गदर्शन असं वेळोवेळी मिळत राहो ही मी इच्छा प्रदर्शित करतो. आणि माझे 2 शब्द. प्रेमपूर्वक नमस्कार. गेली 10 दिवस इथं आपण सगळेजण येतोय आणि सगळ्यांनाच लाभ झाला. तसाच मलाही खूप चांगला लाभ झालेला आहे. माझं 1 किलो वजन कमी झालेलं आहे आणि माझा कमरेचा घेर जवळजवळ 6 ते 7 सेंटीमीटरने कमी झालेला आहे. मला भरपूर हलकं वाटतं माझ्या ॲक्टिव्हिटी करताना या 10 दिवसात. अजून माझी खूप प्रॅक्टिस व्हायला पाहिजे हे मला माहिती. आणि मग जशी जशी मी ते योग करेल तसं मला त्याचा नक्की फायदा होईल आणि माझं स्वामीजींच्या आशीर्वादाने माझं वजनही उतरत जाईल याची मला खात्री आहे. मला बऱ्याच साधकांचे कॉम्प्लिमेंट्स मिळालेत की चेहऱ्याची चमक वाढली म्हणून, आणि मी आनंदी झाले त्याच्यामुळे. नटराज क्रिया योग शिबिरमध्ये मी भाग घेतला. पहिले 1-2 वेळा पहिल्या वर्गाला मी हजर होते आणि स्वामींनी जे काय आपल्याला दिलं 10 दिवसामध्ये योगाद्वारे ते अतिशय उत्तम आहे आणि सर्वांना त्याची गरज आहे आजकाल. माझ्या ह्याच्यामध्ये खूपच फरक झाला. अगोदर होतेच मी पॉझिटिव्हमध्ये, कधी निगेटिव्हचा विचार नाही केला, पण त्याच्यामध्ये पण अजून माझी शक्ती वाढली आहे. झोप लागत नव्हती मला, त्यामुळे BP वाढायचं, तर झोप लागायला लागली मला थोडीशी. 4 तास का नव्हे पण झोप लागायला लागली. त्याच्यानंतर जी कार्यक्षमता होती पहिली होतीच, पण त्याच्यात अजून थोडंसं ॲड म्हणतात आता थोडक्यात जास्त झालं, म्हणजे त्याच्यात पॉवर जास्त आली. त्याच्यानंतर BPचा मला त्रास होता, BP थोडं कमी झालं 10 दिवसामध्ये. त्याच्यानंतर वजन थोडं कमी झालं
घेरा पण पोटाचा कमी थोडं झाला. म्हणजे किती कमी झालं? 2 किलोनी वजन कमी झालं आणि घेरा पण 2-4 सेंटीमीटरने कमी झाला. 3 सेंटीमीटरने कमी झाला. क्रियायोगचा मला खूप फायदा झालेला आहे. तो म्हणजे असा की माझं ब्लड प्रेशर नॉर्मलला आलं आहे आणि डायबिटीससुद्धा नॉर्मलला आला. पहिली गोष्ट 84 डायबिटीस आज माझा निघाला आहे. कधी आयुष्यात 84 डायबिटीस मी बघितला नव्हता. तो 84 डायबिटीस माझा आला जेवणानंतरचा. जेवणाच्या आधी तर किती कमी असेल मग. याचा मला खरोखर खूप आनंद मनापासून होत आहे की मी अपंग असून सुद्धा इथे येते. कशासाठी तर आपल्याला स्वतःला चांगलं व्हावं, आपलं स्वतःचं म्हणून येते, दुसरं काही नाही. एवढं म्हणून मी माझं नमस्कार. एक हिम्मतशील महिला आणि परिस्थितीवर ज्यांनी मात केलेली आहे आणि ते तुम्हाला इथं समोर ते 10 दिवस सतत वेळेवर येऊन योग साधना करतायत. त्यांना जरी थोडंसं शरीरामध्ये कमतरता असून देखील त्याला त्यांनी स्वतःवर भारी पडू दिला नाही. आणि लक्षात ठेवा की नटराज क्रिया योग जरी उभं राहून केला जाणारा योग आहे तरी ह्या ताई फक्त बसून खुर्चीवरच करू शकले. आणि त्यांना मी शब्द दिला होता की यह योग आपको आपकी स्थिती में फायदा देगा. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे हे डायबिटीस किती जुना आजार ताई? 2002 सालपासून डायबिटीस 12 साल म्हणजे 10 वर्ष तरी 11 वर्ष झाले. आणि याच्यामध्ये एवढा चांगला त्यांना फायदा आहे. ताजे तवानापणा वाटते, झोपेत सुधार झालेला आहे. अशा प्रकारे एक चमत्कारिक परिणाम. आता सांगितल्याप्रमाणे मी ऑलरेडी एक योग टीचर आहे, पण नटराज क्रिया योग हा असा समथिंग डिफरंट म्हणजे विलक्षण प्रकारे घडणारा असा हा योग की ज्याच्यामध्ये मला स्वतःला माझं 10 दिवसामध्ये 2 किलो वजन कमी झालं आहे. त्यानंतर पोटाचा घेरा माझा 10 सेंटीमीटर कमी झाला आहे. फ्लेक्झिबिलिटी अजून वाढलेली आहे आणि फिजिकल लेवलपेक्षा मेंटल लेवलवरती मला अवेअरनेस आणि कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यामध्ये खूप बदल जाणवतो आहे. झोप लागायची नाही. आणि आता ती श्रीधर परोळेकर, माझं वय 64 आहे. मी कळव्याला राहतो. नटराज क्रियायोगमध्ये येण्यापूर्वी माझी परिस्थिती तुम्हाला सांगतो की माझं एन्जिओप्लास्टी झाली आहे. तर 8 महिने झालेले आहेत मला. 8 झाल्यानंतरसुद्धा मला परत त्रास जाणवायला लागला. 10 दिवसाचं शिबिर आहे नटराज क्रियायोग म्हणून, त्याचा आपण लाभ घेऊया, आपण बघूया. आणि मला उत्साह वाटला की मी तिथे कळव्यावरून इथे रिक्षा करून येत होतो. त्यानंतर मी 2 ते 3 दिवसानंतर मला एक प्रकारचा उत्साह आणि शक्ती आल्यासारखं वाटलं. आणि आता नंतर मला मी 8-10 महिन्यामध्ये मी मोटरसायकल चालवली नव्हती. तिथून आल्यानंतर मला उत्साह आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी ती मोटरसायकल घेऊन आज मी रोज येतो आहे. आणि मला आता वाटतं की आता ह्याच्यापुढे मला खूप उत्साह वाटतं की मी ह्याच्यापुढे. मला फायदा म्हणजे मी अशी मांडी घालून बसू शकत नव्हते. किती वर्ष? तरी 8-10 वर्ष झाली मला. आणि आता मी मांडी घालून बसू शकते. व्यवस्थित हां, व्यवस्थित बसू. बसून दाखवाल? हो, दाखवा. क्रियायोगाला आल्यापासून नटराज क्रियायोगाला आल्यापासून प्रथम माझा उत्साह खूप वाढला आणि सकारात्मक विचार करण्याची सवय लागली. या योगात फक्त क्रियायोगच मिळाला नाही तर ज्ञानयोग पण खूप मिळाला. आणि ज्ञानयोगमध्ये भारतीय जे मला अभिमान अजिबात नव्हता त्याचा, म्हणजे वाटायचं नाही की वेस्टर्न कल्चर इज द बेस्ट कल्चर. तर आता कळायला लागलं की त्याची अस्मिताची जाणीव मला, भारतीय अस्मितेची जाणीव मला व्हायला लागली. आणि मला वाटतं हाच माझा सर्वात मोठा मला फायदा याचा मिळाला. माझ्या होकारात्मक म्हणजे सकारात्मक वागण्यामध्ये पण खूप फरक पडतोय. माझं वजन, तुम्हाला हृदयाचा काय त्रास होता? मला माझ्या धमनीमध्ये एक बारीकसा बबल आलेला आहे, म्हणजे ज्याला एक्स्कलेटिंग ऑफ द लॅड म्हणतात. लॅड म्हणजे लॅटरल असेंडिंग आर्टरी. त्याने तुम्हाला काय त्रास व्हायचा? त्याने मला सतत छातीत बारीक बारीक दुखायचं सतत. आणि त्याने तुमच्या जीवनामध्ये काय परिस्थिती? त्याच्यामुळे असं वाटायचं की आता निगेटिव्हिटी वाटायची की आता पण संपलं, थांबायची वेळ आली, थांबायची वेळ. काय सांगितलं होतं?
डॉक्टरने हा ॲलोपॅथीमध्ये याच्यामध्ये तो उपायच नाही त्याला ॲलोपॅथीला. कारण तुम्हाला नटराज क्रियायोगच्या या 10 दिवसाच्या शिबिरमध्ये त्या त्रासामध्ये आणि तुमच्या शरीराची परिस्थितीमध्ये काय अनुभव आहे ते बोलावे. माझं दुखणं जवळजवळ 80% म्हणजे आलेलं आहे. आता दुखणं फक्त 20% दुखतं. या 80% तुम्हाला दुखण्याचा पेनमध्ये फरक पडलेला आहे. आणि त्रास किती जुना आहे? त्रास 2011ला माझा पहिल्यांदा अटॅक आला, मला हार्ट अटॅक. देखो सुनने वाली बात है, अतिथि मान्यवर अतिथिगण और बीच में हमारा सौभाग्य है कि न्यायमूर्ति लिमय जी और साथ में ओम प्रकाश शर्मा जी यहाँ पर हैं. तो जो एलोपैथी में जिसको क्या कहा गया कि इसका एस्केलेटिंग ऑफ लॅड म्हणतात, इसका इलाज नाही, असं त्याला उपाय नाही आहे त्याच्यावर. उपाय नाही आहे कारण हा जेनेटिक्स प्रमाणे तो त्या वेळेला होतो तो होतोच सगळं. उसमें 80% 80% इनको 9 दिन में सीखते सीखते लाभ हुआ है और आगे करते रहेंगे तो कितना लाभ होगा इसका कोई अंदाज नहीं है. इसके साथ साथ इन्होंने और जो लिख के दिया है वो बातें इस प्रकार से है. ताली बजाओ अच्छे से तो मत बजाओ. मी अनिरुद्ध वेलणकर, वय 52. आणि मला इथे प्रकाश सरांनी सांगितलं की इथे यायचंच, काही केल्यास दांडी मारायची नाही आणि यायचंच. आणि नंतर इथे आल्यानंतर पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला आणि नंतर असं जाणवायला लागलं की माझी एनर्जी वाढली, उत्साह वाढला, अंगातला आळस कमी झाला, सकाळी लवकर उठावं. म्हणजे मला तर आता पुढे जाऊन असं सांगावं असं वाटतं की हा जर अभ्यास मी 8-9 महिने कंटिन्युअस चालू ठेवला तर कदाचित एक स्ट्रॉंग माणूस, मी 25 वर्षांनी माझं वय कमी होईल. हां, प्रचंड उत्साह वाढलाय आणि सकारात्मकता आणायचा प्रयत्न. म्हणजे स्वामीजींनी सांगितलं की जसं घरात सगळ्यांची काही आमच्या कौटुंबिक काही प्रॉब्लेम्स असे होते की जेणेकरून भांडायला लागायचं, पण आता जरा शांततेने हा कार्यक्रम होऊ शकेल अशी मला खात्री वाटायला लागली आहे. 100% उत्साह वाढलाय. आणि मी इंजिनिअरिंग क्षेत्रात असल्यामुळे मला तिथे सुद्धा बऱ्याच वेळेला उभं राहून काम करायला लागतं. आता हे 10 दिवस दांडी मारून मी त्या ठिकाणावर गेलेलं नाही आहे, पण एवढं निश्चित सांगू शकतो की उत्साह वाढेल आणि लोकांशी बोलण्याची ढब आणखी. माझी शासकीय अधिकारी आहे आधी गव्हर्नमेंट इंडियामध्ये आणि आता मी पूर्ण करून प्रोजेक्ट करतो अफोर्डेबल हाऊसिंगचा. आणि या व्यतिरिक्त माझ्या बाकी ॲक्टिव्हिटीज म्हणजे मी रेकी मास्टर आहे, मॅग्निफाईड हिलिंग मास्टर आहे, मेल्किझेडिक मेथड मास्टर आहे आणि आध्यात्मिक याच्यात कार्य सुरू आहे. नटराज क्रियायोग हा अत्यंत कमी वेळेत, अल्प वेळेत, सहजतेने होणारा आणि केवळ शारीरिक किंवा मानसिक याचंच न करता आपण कुठेतरी त्याच्या आध्यात्मिक जोड लागून जसं आपलं मूळ भारतीय संस्कृती आहे त्याच्याकडे गोग्राम योजना वगैरे त्यांच्या बाकी योजना आहेत त्या देखील मला खूप आवडलेल्या आहेत आणि त्याच्याकडे आपण परत जातो आहोत. हा सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि प्रत्येकाने आपलं खारीचा वाटा म्हणतात तसं केल्यास त्यांच्या याच्यात नक्की यश लाभणारच. कारण योग्य गती असल्यामुळे, योग्य इंटेन्शन्स असल्यामुळे मला वाटतं की तो पूर्णतः यश प्राप्त करेलच आणि त्याच्यामुळे आमचाही खरोखर खारीचा वाटा असावा अशी मी प्रभूचरणी. स्वामी परमचेतनानंद, इथे उपस्थित असलेले मान्यवर आणि तुम्ही सर्व नटराज क्रियायोगचे साधक, विनोबा भावेंच्या 1-2 ओळी आहेत. प्रसन्नतेपुढे सर्व व्याधी सहज झडत असे, प्रसन्नतेपुढे सर्व शारीरिक व्याधी सहज झडत असे, प्रसन्नतेने बुद्धी स्थिरता शीघ्र होत असे. मला वाटतं ही जी मनाची प्रसन्नता आहे ती ह्या नटराज क्रिया योगमुळे तुम्हाला जी लाभली किंवा जी असलेली तुमच्यातली वाढली, नसताना जी निर्माण झाली, हे सगळे तुमचे अभिप्राय आत्ता ऐकत असताना ते सतत मला शब्दाशब्दातून तुमच्या भावना व्यक्त होत होत्या आणि ते सतत जाणवत होतं. गजानन महाराजांचा जो विजय ग्रंथ आहे त्यात अशा ओळी आहेत. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार आणि तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. म्हणजे पहिली संपत्ती शरीर, हे शरीर सांभाळायचं, त्याला असलेल्या व्याधी, त्या ॲलोपॅथी वगैरे अनेक पथी आहेत पण त्यांच्या साहाय्याने दुरुस्त होतात की नाहीत हा प्रश्न वेगळा. पण इथे आल्यानंतर ह्या क्रिया नटराज क्रिया योगाच्या मुळे तुम्हाला जे शारीरिक म्हणजे व्याधीवर तुम्हाला जे नियंत्रण मिळवता आलं आणि तुमच्या अंतर्मनाचं सुद्धा सौंदर्य जे खुललेलं आहे ते सगळं पाहिल्यावर वाटलं की आपण सुद्धा हे नटराज क्रिया योग नक्कीच करावा. म्हणून मी पुढच्याच बॅचला त्याचं नाव देऊन ठेवलेलं आहे. तर
इतकं प्रभावी असलेली ही क्रिया आम्हाला आज इथे सगळ्यांना. बेडेकर विद्या मंदिरमध्ये मी गेली 20 वर्ष विज्ञान हा विषय शिकवते. विज्ञान शिकवताना सर्वच प्रकारचं विज्ञान शिकवलं जाते, जसं यांत्रिक तसंच शारीरिक देखील, म्हणजे बायोलॉजी हा येतोच त्याच्यामध्ये. हा शिकवत असताना आणि त्याचा अभ्यास करत असताना रोज नव्याने शिक्षक म्हणून मुलांपुढे उभे राहताना रोज अभ्यास करावा लागतोय. आणि असं करत असताना आजची विद्यार्थी पिढी जी काही बदलत चाललेली आहे, आणि खरं तर तुम्हा सगळ्यांचे जे अभिप्राय ऐकले त्यातला सकारात्मक भाव हा जो ऐकला तो माझ्या पटकन मनाला भावला. कारण की आजची मुळात सगळी विद्यार्थी जी पिढी आहे ही नकारात्मकतेकडे जास्त ओढली गेल्यामुळे त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हनेस न राहिल्याने खूपसा आळस किंवा जी काही उत्साह आहे हा नाहीच आहे की असंही काही होऊ शकेल. आणि जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही हे पोहोचवण्याचं जर का काम केलं तर त्यातून बराच लाभ हा होऊ आदरणीय शकेल. प्रकाश कवठेकर आणि रमेशभाई ठक्कर हे दोन व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे ही संधी आपण सर्वांना लाभलेली आहे. योग आहे नटराज क्रिया. या योगामध्ये काय ईश्वरी शक्ती आहे मी सांगू शकत नाही, पण काहीतरी आहे. 10 दिवसात आम्हाला कळलं. आपल्याला ही दुसरी बॅच मध्ये तुम्ही आहे तर तुम्ही अभिप्राय घ्यायला आलो की मी ज्या बॅचतून बाहेर पडलो तर आता हा जी बॅच बाहेर पडणार आहे त्यांचा अभिप्राय बघूया. पण तुमचा आणि आमच्या किंवा शिबिराचा लाभ घेण्याचा मला योग आला याच्याबद्दल सर्वप्रथम मी माझे मित्र, आमच्या ठाण्यातल्या सगळ्याच आमच्या ठाणेकर नागरिकांचे जवळचे मित्र श्री कवठेकर यांचे सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी ठाणेकर नागरिकांच्या स्वास्थ्याचा आणि चांगल्या दैनंदिन जीवनात नेहमीची चांगली कामं करता येईल म्हणून सर्वात प्रथम आरोग्य महत्त्वाचं असतं. तर त्या दृष्टिकोनातून पंचवटीच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम वारंवार राबवत असतात. त्यापैकी हा एक अतिशय चांगला उपक्रम कवठेकर साहेबांनी आमच्यासाठी जो प्रस्तुत केला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभारी आहे. आणि मग या शिबिराच्या माध्यमातून स्वामी परमचेतनानंद या आमच्या योग गुरूंची आमची ओळख झाली. त्यांनी या शिबिरात जे काही शिकवलं त्यातून फायदे खूपच आहेत. पण मला सर्वप्रथम मी आता राजकारणात आहे, दररोजची दैनंदिन दगदग असते, धावपळ असते आणि राजकारणातला नेता आणि अभिनेता यात काहीच फरक नसतो. आम्ही दररोजच चेहऱ्यावर एक नाटकी हास्य घेऊन वावरत असतो. पण मला असं वाटतं की आता ते नाटक करायची गरज पडणार नाही. या शिबिरातून मला खरा उत्साह मिळाला. म्हणजे आता शारीरिक स्वास्थ्याच्या बऱ्याचशा अडचणी आहेत त्या हळूहळू दूर होतील, कारण एक 10 दिवसाच्या शिबिरात सगळं दूर होतं नाही, पण त्या दूर व्हायला सुरुवात झाली. एक चांगला परिणाम त्यात झाला. मी मगाशीच बोलताना मला जेव्हा आमच्या ताईंनी स्नेहताईंनी वगैरे विचारलं महत्त्वाचा फायदा काय, तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा हाच झाला की तणाव नाहीसा होतोय. शरीरावर खोटा असो घेऊन वावरायची गरज नाही. आपले दैनंदिन कार्यक्रम आणि उपक्रम करताना एका उत्साहाने करता येतात आणि मग त्यातून बाकीच्या गोष्टी निश्चितपणे चांगल्या होतील. माझे पोटाचा प्रॉब्लेम होता, तो मी त्यांच्याशी डिस्कस केला. त्याच्यावर आता मला आतून एक महत्त्वाचं म्हणजे चांगली एक संवेदना किंवा त्यातून ज्या मला ऊर्जा मिळते तो महत्त्वाचा भाग होता. शरीरामध्ये खूप जखडले पण होतं. म्हणजे शारीरिक गोष्टीनं बोलायचं असेल तर मला, कारण आमचं चालणंच नसतं. AC गाडीत बसायचं, AC ऑफिसमध्ये जायचं, नमस्कार करायचा आणि परत आपल्या त्या खुर्च्यांवर बसायचं. पण या सगळ्यातून शरीराला एक जखडले पण येतं. ते मला तरुण म्हणाले असतील, पण 52 वर्षाचं वय झालं आहे, अर्ध संपून गेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये जर व्यायाम नसेल तर जे जखडले पण येतं ते या योगक्रिया शिबिरामध्ये ते कमी होतं आहे, नाहीसं होतं आहे. हा एक माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कारण बऱ्याचदा योग शिबिरं किंवा वेगळी आणि मग अशा जखडलेल्या शरीरांना वेगवेगळे आसनं करताना खूप त्रास होतो. ते सगळे फायदे या सुटसुटीत योग क्रियांमधून मिळत आहेत. हा माझ्यासाठी खूप मोठा एक अनुभव आणि चांगला सुखद अनुभव होता. मला सांगायला आनंद वाटेल की याच्या पुढचं जे ॲडव्हान्स शिबिर असेल त्यामध्ये मी निश्चितपणे येईन, वेळ काढून येईन. स्वामीजींनी मला काही वेळेस कान पकडला आहे की तुम्ही मी इथे शिकवतो तेवढंच करता आणि त्यानंतर घरी जाऊन करत नाही. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. खरंच आहे ते. इथलं इथे सोडून दिलं तर मग बरोबर काय नेलं. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की इथे जे काय आपण शिकतोय त्याची प्रॅक्टिस घरी केली पाहिजे, तर त्याचे चांगले मी स्वतःसुद्धा करेन हे स्वामींसमोर आज या समारोपाच्या दिवशी मी मान्य करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. करायचं नंतर 10 काम सोडायचं आणि एक अभ्यास करायचा. नाही, मला एक महत्त्वाची गोष्ट याच्यात मिळाली की आपल्या प्रार्थनेत मला मनसे मिळालं. मनसे तनसे असं आम्ही म्हणतो. त्याच्यामुळे मी श्रीनिवास जोशी, माझं स्वतःचं प्रिंटिंग प्रेस आहे ठाण्यात. राजकीय पक्षाचं एक काम करतोय. मनसेचं मी एक जिल्हा पदाधिकारी आहे. पहिल्यांदा सांगायचं झालं तर
कवठेकर साहेबांनी मला 2-3 वेळा ह्या शिबिराला यायला आग्रह केला. आता अशी स्थिती झाली आहे की आता गुरुजींनी जे काही शिकवलं त्याचा परिणाम दिसून आले, त्यामुळे आळस गेलाय आणि आता पुन्हा ते करण्याचा मोह चालू झालाय. त्यामुळे आता ते करणंच आहे, करतोच आहे. आज या योगामुळे माझं 1 किलो वजन कमी झालंय आणि साधारणतः 1 इंचानी माझी कंबर कमी झालेली आहे. तर डायबिटीस वाढला तर डायबिटीसचा त्रासही वाढायला पाहिजे. पण डायबिटीस वाढलेला आहे, पण त्रास आहे का डायबिटीसचा? डायबिटीसचा त्रास नाही आहे. डायबिटीसचा त्रास जाणवतो. म्हणजे काय आता आहे की जे रक्तामध्ये त्यांचं शुगर जे आहे कोशांमध्ये शरीरामध्ये ते रक्तामध्ये खेचून येणार आणि येऊन मग पुन्हा बाहेर जाणार. आम्ही एक आळसीपणा होता जो निकल गया है, ते आम्ही काढलाय आमचा याच्यातून. नटराज क्रिया योग मधून. आपका पैर में लिगामेंट का प्रॉब्लम था, तो उसके कारण आपको कुछ उठने बैठने में तकलीफ होती थी, उसमें कुछ आपको लाभ नजर आ रहा है? हाँ, उसमें है थोड़ा फायदा है. अब आगे और जैसे जैसे आगे बढ़ेंगे. मतलब रुपए में कितना? 1 पैसा 2 पैसा? 10% है. 10% है. 10% आहे त्यात फायदा. पुढे जाऊन जसं जसं आपण नटराज क्रिया योगचं तेच आहे सांगितलं गुरुजींनी, ते केलं की अजून थोडा आपल्याला फायदा जास्त होईल तसं अपेक्षा आहे. मी नटराज क्रिया योग हे 10 दिवस शिबिर केलं आणि मला भरपूर फायदा झाला. माझा बॉडी पेन खूप होतं, हे माझं जवळजवळ 8 दिवसामध्ये कमी झालं. किती केव्हापासून होतं हे? आणि माझा हा आजार जवळजवळ 7-8 वर्षापूर्वीचा होता. मी खूप डॉक्टर केले, आयुर्वेदिक केले, ॲलोपॅथी केले, सर्व प्रकारचे डॉक्टर झाले, पण मला काही गुण आला नाही. वात आहे, त्याच्यानंतर कुठे कुठे काय काय सांगितलं डॉक्टरांनी, कोलेस्ट्रॉल वाढलं आहे, हे वाढलं आहे, ते वाढलं. पण ह्या योग क्रियाने मला खूप फरक पडला. नटराज क्रिया योगने मला खूप फायदा झाला. त्याच्यानंतर मला झोप येत नव्हती. किती टक्के फायदा झाला? 80% फायदा झाला. म्हणजे ताई वाजली पाहिजे ना. आणि मला रात्रीचा झोपेचाही खूप प्रॉब्लेम होता, कारण वेदना एवढ्या असायच्यात की मला रात्री लवकर झोप येत नव्हती. ते आता वेदना कमी झाल्यामुळे रात्री मला लवकर झोप लागते, सकाळी मी वेळेवर उठते, दिवसभर मी काम करू शकते. माझ्याकडे सगळ्याला कामाला बाई आहे. सध्या दिवाळीनंतर माझ्या बायकांनी मला एवढा त्रास दिला, पण मी खूप काम करू शकले. त्यांनी एवढ्या दांड्या मारल्या, तर तेवढ्या ह्याच्यामध्ये मी काम करून योग क्रियेला येत होते रोजच्या रोज. तर एवढा माझ्या ह्याच्यामध्ये फरक पडला. हे सगळं स्वामींच्या कृपेमुळे झालेलं आहे माझ्या, आणि याचा मला भरपूर आयुष्यामध्ये फायदा होईल. अरे काय अनिल हेमगुडे हे दारू पिण्यामध्ये एवढा म्हणजे गुंतून गेला होता की याचं जीवन नाहीसा झालेलं आहे. हे काय उद्या परवा दारू प्यायला यांनी सुरुवात केली अशातलं नाही, बरोबर? आणि हा तरुण त्याच्यामुळे त्याचं जीवन अगदी बर्बादीच्या मार्गावर होता. पण 8 दिवसाच्या शिबिरमध्ये आणि 2 दिवस तोही आला नाही. या बहिणीने कशी तरी, या बहिणीची माया एवढी प्रेम आहे, खरोखर मी तुझं वंदन करतो की एवढी तू तिला जबरदस्ती करून घेऊन सांगितलं. त्याला असं वाटायला लागलेलं आहे की माझ्या जीवनामध्ये काहीतरी सुख येईल, माझ्या जीवनाचाही. आता तो दारू पितोय, दारुडी असल्यामुळे. चांगला घरचा मुलगा आहे, चांगली बहीण त्याची अशी सुशिक्षित आहे, त्याचे भाव अजूनही त्याचे दिवस उद्या भविष्य चांगला होऊ शकतो, बरोबर ना रे? हा, तर बघा आता ह्या नटराज क्रिया योगचा प्रभाव पहिलीच केस आहे. मी सुरुवातपासून बोलतोय, दारू बीड़ी सिगरेट गुटखा कैसा भी व्यसन है, छोड़ने की जरूरत नहीं है, छूट जाता है. छूट गया ना, बजाइए जोर से. संतोष राजाराम सुर्वे. योगा प्रकार मी याच्या पहिला म्हणजे कधीच केला नव्हता, काहीच नाही, फर्स्ट टाइम करतोय. आणि गुरुजींच्यामुळे बरं वाटलं हा प्रकारमध्ये. म्हणजे मला झोपेचा खूप प्रॉब्लेम होतो, मी डोक्यात सतत विचार करून दिवसभर हे असं व्हायचं. आत्ता इथे जो योगा प्रकार शिकला नटराज क्रिया योग, त्यामुळे झोप थोडी शांतपणे व्यवस्थित लागायला लागली मला त्याच्यात. आणि झोपेमध्ये 50% सुधारणे. किती जुना त्रास आहे? म्हणजे 1-2-3 वर्षापासून चालू आहे मला त्रास. पॉझिटिव्ह थिंकिंग हे मला थोडं फरक पडतो आणि चेहरा फ्रेशनेस राहिला माझ्या. प्रत्येक वेळी म्हणजे आपण निगेटिव्ह थिंकिंगने वगैरे असं मी जायचो, मी एवढं नाही. यावेळी आता पॉझिटिव्ह थिंकिंगनेच आपण असं जायला पाहिजे. त्याचा एक फरक पडला मला, कामामध्ये ऊर्जा यायला लागली त्यामुळे, आणि जरा बरं वाटायला लागलं. एवढंच. कमरचा घेरा 1 इंचाने कमी झालेला आहे. अजून काय पाहिजे?
चला नमस्कार, आशीर्वाद है। क्या अनुभव? नमस्कार, मेरा नाम मनीष जैन है और सन 2010 में मैं बीमार हुआ था और जिस समय मैं पंचवटी में दीवार पे हाथ रख के चल के आया था और प्रकाश जी ने मेरा इलाज इतने अच्छे तरीके से किया कि आज मैं पैरों पे भी खड़ा हूँ। नटराज क्रिया योग मैंने 6 दिन किया है और मुझे ऐसा लग रहा है कि मैं इसको रेगुलर करूँगा तभी मुझे इसका फ़ायदा दिखेगा। और वैसे मेरे को ऑर्थराइट्स का प्रॉब्लम था, तो ऑर्थराइट्स के प्रॉब्लम में नटराज क्रिया योग से जैसे प्रेशर कम होता है, इतना मेहनत करने की ज़रूरत नहीं होती। जैसे सूर्य नमस्कार वगैरह हम लोग करते हैं या नौकासन वगैरह करते हैं, उसमें थोड़ा सा ताकत लगानी पड़ती है। इसमें इतनी ताकत लगाने की ज़रूरत है नहीं और ऐसा लग रहा है कि करेंगे तो इससे मतलब आर्थराइट्स का जो प्रॉब्लम है वो दूर होना चाहिए। नमस्कार, सब आप ही देने वाले हो ना? मी अनिता सुराशे, मी SSC बोर्डमध्ये कामाला आहे। त्यातून वेळ काढून मला सुलभाताईंनी सांगितलं होतं की संध्याकाळी 7 ते 9 कार्यक्रम असतो म्हणून, त्याप्रमाणे मग मी इथे यायला सुरुवात केली आणि नटराज क्रियायोगमुळे मला तसं खरंच फायदा झालेला आहे। कारण प्रसन्न वाटतं काम करताना, म्हणजे अशी सुस्ती येत नाही। त्याचबरोबर तुमचे 3-4 त्रास गेले, जे गुडघे हां गुडघे दुखतात माझे, त्याच्यात काय फरक पडलाय? त्याच्यात 60% फरक पडलेला आहे आणि जॉईंट्स माझे दुखायचे खूपच थांबलेले आहेत। किती टक्के थांबलेले आहेत? ते 90% म्हणायला काय हरकत। म्हणजे स्मरणशक्ती वाढली 80%, खरं आहे? मग कोण बोलणार कोण? स्वामी परमचेतनानंद यांना माझा सविनय प्रणाम। स्वामी परमचेतनानंद यांच्या साधनेतून ही फळाला आलेली नटराज क्रिया योग क्रिया आहे। ही एक वेगळी आणि हटके क्रिया आहे। मी 6 वर्ष कैवल्यधामचा अभ्यास केलेला आहे, शिवाय निकम गुरुजी हठयोगी यांचाही अभ्यास केलेला आहे। ह्या सगळ्यांच्या माध्यमातून मला असं जाणवलेलं आहे की ही क्रिया एकदम वेगळी आहे। त्या योगांमध्ये प्रत्येक रोगासाठी किंवा प्रत्येक घटनेसाठी वेगळं आसन आहे। इथे हे संपूर्ण सर्वांगासन एकच संचलन शरीराचं होतं आणि या संपूर्ण शरीराच्या संचलनामध्ये अनेक रोग आपले दूर होतात। अशी वेगळी अशी स्वामींच्या साधनेतून आलेली नटराज योग क्रिया आहे। ज्या वेळेला मी इथे आलो त्यावेळी पहिला मुख्यतः म्हणजे माझा डायबिटीस त्याच दिवशी पहिल्याच दिवशी 455 होता, आज तो 191 आहे। दुसरं माझं वजन थोडं मात्र वाढलेलं आहे, 58 होतं ते 61 झालं। कमरेचा घेर कमी झालेला आहे आणि मला पहिल्यांदा गाढ झोप लागत नव्हती, ती आता पूर्ण गाढ झोप लागते। म्हणजे सकाळी गजर झाल्याशिवाय मी उठत नाही, असं आता मला झोप लागायला लागली। नाहीतर पहिल्यांदा झोपेतून मी 3दा उठायचा, तर आता मला पूर्णतः गाढ झोप लागते आणि मुळात माझी मानसिकता फार बदललेली आहे। ह्याचं कारण असं आहे, माझं 10 वर्षापूर्वी बायपासचं ऑपरेशन झालेलं होतं आणि त्या ऑपरेशनचा त्रास आज तागायत मला होता। इकडे आलो त्यावेळी मला शारीरिक जडपणा किंवा छातीला जडपणा असायचा, तो आता जवळजवळ 15 ते 20% माझा हा जडपणा कमी झालेला आहे आणि मी जो मल्हारपासून इथपर्यंत रिक्षाने यायचा तो आता मी चालत येतो। हा एक माझ्यात फरक झाला। तर मला प्रथमतः कवठेकर साहेबांचे आणि स्वामींचे आभार मानायचे, पण मात्र एक गोष्ट मला या संचालकांना सुचवायची की स्वामी हा योग हा दिसायला योग सोपा आहे पण करायला अत्यंत कठीण आहे। स्वामी अत्यंत तळमळीने आपल्याला शिकवतात, परंतु हे जे 10 दिवस आहे अत्यंत कमी पडतात। तर याच्यासाठी कवठेकर साहेबांनी पुढे ह्याचे 15 दिवस करावे आणि या शिबिराचा टाईम वाढवावा अशी माझी इच्छा आहे। तसंच दुसरं अशी एक इच्छा आहे की प्रत्येक शिबिरार्थीला स्वामींनी ही जी योगक्रिया सांगतात किंवा स्वामीच्या ज्या प्रार्थना सांगतात त्याची लिस्ट आम्हाला द्यावी, सुरुवातीलाच द्यावी, म्हणजे आम्हाला या ठिकाणी आणि घरी अगदी निमूटपणे व्यवस्थितपणे आठवण ठेवून हा योग शिबिर करता येईल। तर माझी ही एक संचालकांना विनंती आहे की त्यांनी सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना हे स्वामींच्या क्रियेची पूर्णतः लिस्ट द्यावी। तर मी जेव्हा योग सुरू केला त्याच्या आधी मला हृदयविकाराचा वगैरे त्रास होता, तो जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून आहे आणि इथे आल्यानंतर ही योग क्रिया चालू केली त्यानंतर मला थोडासा 20% जरा फरक जाणवू लागला आहे, कारण मला चालताना वगैरे धाप लागायची अशी। तर आज मी सकाळी आपला योगा नव्हता
नटराज क्रिया नव्हती, तर मी त्याच्या अगोदर साधारण रिटायरमेंट झाला, 3 महिन्यापूर्वी माझी रिटायरमेंट झाली. त्यानंतर मी चालण्याचा व्यायाम करण्यासाठी रोज गार्डनला वगैरे जॉगिंगला जातो. तर जाताना साधारण मी 100 पावलं चालल्यानंतर मला धाप लागायची. तर ती आता मी आज क्लास नव्हता म्हणून आज गेलो, तर ही क्रिया केल्यानंतर मी आज जवळजवळ 500 किलोमीटर जरी चाललो तर मला काहीच झालं नाही आहे, म्हणजे दम लागायचा सुरुवात झाली नाही आहे. नंतर मग मी योगा वगैरे करून सुरुवात केली चांगली. पण आता म्हणजे काय नेमकं त्रास का होता? नाही, ब्लॉकेज वगैरे आहेत. नमस्कार, माझं नाव विठ्ठल दशरथ करवीरकर आहे आणि डायबिटीसचा त्रास आहे. ब्लॉकेज मध्ये तुम्हाला आता त्याच्यापासून जे काय त्रास म्हणजे धाप त्याच्यामुळेच लागते तुम्हाला? हो हो, म्हणजे ते धाप ब्लॉकेजमुळे धाप लागते, लक्षात घ्या. धाप म्हणजे दम लागणे. याचा अर्थ असा की ते हृदयातलं जो ब्लॉकेज आहे त्या ब्लॉकेज मध्ये सुधारणा सुरू झालेली आहे, याचा अर्थ असा आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही आराम के साथ योग अभ्यास करायचा. तोच प्रॉब्लेम हे बाबांचा आहे, म्हणजे जवळपास त्याच्यात सुधारणा झाली, तुम्हालाही सुधारणा झाली. पुढे बोला. दुसरा म्हणजे कुठल्या गोष्टीचं करायचं झालं तर टेन्शन यायचं आधी. डायबिटीस मध्ये काय फरक पडला आहे? डायबिटीस मध्ये थोडं कमी झालंय. अच्छा, किती टक्के? नमस्कार, मला खरं तर पंचवटीकडनं कळलं होतं की नटराज क्रियायोग चालू होणार आहे, पण तेव्हा बरीच कारणं अशी समोर आली की जाऊ दे, नाही करायचं म्हणून असं. पण पुन्हा तोच क्रियायोग असा पेपरतर्फे माझ्यासमोर आला, तेव्हा खरोखर विचार केला की नाही, आता मी टीचर असल्याकारणाने, शिक्षिका असल्याकारणाने मला काही एक्सक्यूजच नव्हता की घरी सुट्टी आहे आणि काहीतरी केलं पाहिजे, वेगळं काहीतरी आहे, नाविन्याची आवड असल्यामुळे नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे, याने विचार केला आणि आले. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा मी आले, पहिले 2 दिवस मला खाली बसल्यावर पाय सोडल्याशिवाय मला बसताच येत नव्हतं की अरे आपण का नाही बसू शकत होत, असं थोडंसं असं वाटत होतं. पण आज मी 101% सांगते की आज कुठेही मला असं पाय सोडून बसा असं वाटत नाही आहे आणि व्यवस्थित मी आसनच बसू शकते. आणि दुसरी गोष्ट, सुदैवाने अजून तरी म्हणजे डायबिटीस वगैरे काही नाही आहे, झोपेचाही प्रॉब्लेम नव्हता, काहीच कुठलेही प्रॉब्लेम तसे नव्हते. भीती होती एक ॲक्सिडेंट वगैरे काय होईल का, सायकोलॉजिकली एक प्रॉब्लेम असेल तर मे बी होताच म्हणजे. पण या 6 दिवसात 7 दिवसात मी वास्तू कन्सल्टंट आणि नटराज योग या दोघांनाही क्रेडिट देऊ इच्छिते की त्यांच्यातर्फे सुद्धा मला त्यांनाही मी घरी बोलावलं होतं. नटराज क्रिया योगच्या आधीच अपॉइंटमेंट घेतली होती, तर त्यांनी मला काहीतरी एक छोटं यंत्र टाईप दिलं होतं की भीती का वाटतं, ॲक्सिडेंट होईल वगैरे असं त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मी ही नटराज क्रिया योग चालू केली. त्या दोघांच्या यांनी असेल आज मी खरोखर त्या तणावातनं बाहेर पडले की कुठेही जाताना मी अगदी बिंदास, म्हणजे बाकीच्यांना पण सांगते बिंदास जा, तुम्हाला काही होणार नाही. इतका हा पॉझिटिव्ह फरक आहे. आणि माझं 1 किलो वजनही कमी झालेलं आहे. रमेश प्रभुराम ठाकुर, स्वामी परम चेतनानंद जी का, और इस नतीजे पे पहुँचे कि ये नटराज क्रिया योग आम आदमी के पास, सबके पास पहुँचना चाहिए. बताए थे तो वो लो बीपी की तकलीफ में आपको कुछ आराम लाभ? उसके बाद बीपी लो नहीं हुआ है. तो इस पे क्या कुछ भी सोचता हूँ और वो जब तक पूरी नहीं होती है ना, तो वो मेरा बीपी एकदम लो होते जाता रहता है. जब तक वो उसका निर्णय नहीं आता है कि जो चीज़ मेरे को सोची थी वो पूरी नहीं होती है, तब तक बीपी लो हो जाता था. वो समस्या भी नहीं हो पा रही है. मतलब वो बहुत कम होती थी, मतलब साल में समझो ना कि 4, 5, 6 बार 10 बार ही होता था, मगर फिर भी एकदम कुछ भी बात हो गई तो टेंशन तुरंत जल्दी आ जाता था और बीपी लो हो जाता था. 10वें क्रमांक पर पीछे हमने लिखा है, वो इस बात का पुरावा है. लिखा क्या है? आपके चारों तरफ जो कुछ हो रहा है वह आप जैसा चाह रहे हैं वैसा नहीं हो रहा है. इन बातों के कारण आपको जो परेशानी अनुभव होती थी, उस परेशानी में अब कितनी कमी सुधार का अनुभव कर रहे हैं? 50% लिहिलेलं आहे. ठीक आहे.
तो इस तरह से आपको काफी अच्छा सुधार है, आप योग करते रहिए. नमस्कार. साहेबांनी खरोखर कान पकडून आणल्यावर मला इकडे बसवलं होतं. बसवल्याप्रमाणे सांगायचा उद्देश म्हणजे नेहमी सांगायचं तो असं कर तसं कर. मी कायम दुर्लक्ष करायचो. पण म्हटलं ह्या वेळेला करून बघू. पहिला दिवस तर जाऊन बघू, नंतरचं नंतर असं म्हणून आलो. पण नंतर मी कंटिन्यू येत राहिलो आणि स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला केल्यानंतर बरेच अमुक होईल तमुक होईल, डोकं दुखेल पोट दुखेल, तसं माझ्या शनिवार संध्याकाळपासून खरोखर डोकं दुखायला लागलं होतं. मी रविवारी काल आलो नव्हतो त्यामुळे, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच घडलं सगळं. तर त्याच्यामध्ये खूपच म्हणजे जवळजवळ 60-70% तरी सुधारणा झालेली आहे असं मला जाणवत आहे. आणि कंटिन्यू केलं तर अजून चांगला परिणाम दिसून येईल असं मला असं जाणवायला लागलेलं आहे. आता कंटिन्यू किती होते आणि काय करतं. नटराज क्रिया योग शिबिर दुसरी बॅचला मी आणि त्याचा खूपच फायदा झालेला आहे मला. आणि मेन म्हणजे ती त्याची आठवण राहिली. मग मी गुरु प्रार्थना पण म्हणायची, कारण ते टुरिस्टवाले सकाळी सकाळी शिट्ट्या वाजवायचे सगळ्यांना बाहेर येण्यासाठी. मग आपण साधना करताना जर शिट्टी वाजली तर लक्ष तिकडे विचलित होणार, म्हणून मी ते 4 दिवस केले नाही. पण आल्यावर सुरू केलं आणि माझ्या अंगात अशी शक्ती जास्त वाटायला लागली मला. मी कुठेही जमले नाही तिकडे, एवढी फिरली पण नाही. तर कुठेतरी आम्हाला पाणी प्यायला बसायला लागायचं. जरा 10 पायऱ्या चढल्या की 11व्या पायरीवर असं वाटायचं बसायचं किंवा थांबायचं असं वाटायचं. ते ह्या केपला बिलकुल जाणवलं नाही. त्याच्यानंतर समुद्रातनं बोटीतनं जाताना थोडंसं धडधड व्हायचं छातीमध्ये. ह्या वेळेला बिंदास त्या द्वारका बेटला जाताना बिंदास मी बोटीत चढली, उड्या मारल्या, तिकडे उड्या मारून परत वरती आले ब्रिजवरती आणि धक्कात बुक्कीमध्ये दर्शन घेतलं. पण जरा पण थकवा जाणवला नाही. आणि जी पाण्यातनं जाण्याची जी थोडी भीती होती की कसं आपण जायचं का इथेच आपण जवळ बसायचं, ती भीती निघून गेली होती आणि मला त्या देवाचं दर्शन झालं. आणि ही शक्ती ह्या योगातनंच आलेली, मला या साधनेमधूनच आलेली जास्त. प्रवीण चव्हाण. मी ह्या बॅचच्या अगोदरच्या बॅचला मी 9 दिवस आलो आणि शेवटच्या दिवशी आलो नव्हतो. आणि मी 10 दिवस व्यवस्थित केलं, त्याचा मला भरपूर फायदा झाला. मला बॅक पेन, कमरेचा मला त्रास आहे आणि म्हणजे बॉडी पेन आहेच. आणि त्यामुळे मी जसं जसं मी क्रियायोग करत राहिलो. सन्माननीय ऋषितुल्य स्वामीजी, मान्यवर अतिथी वहिनी गेल्यात, पण श्री प्रकाश कवठेकर सर आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व साधक मित्र मैत्रिणींनो, हम जिंदगी में सिर्फ भागते हैं, कभी जागते नहीं. अगर हमारा शरीर ठीक हो तो सब कुछ हमारा है, हर कोई हमारा है. लेकिन शरीर ठीक न हो तो कुछ भी हमारा नहीं, कोई भी हमारा नहीं. ह्या नटराज क्रिया योगच्या शिबिरात पहिल्यांदा स्वामीजी जेव्हा ज्ञानयोग सांगायचे तेव्हा त्या ज्ञानयोगात त्यांनी सांगितलेली ही वाक्य आज त्याची प्रचिती आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यात तर घेतोच, पण आपल्या अवतीभोवती सुद्धा आपल्याला त्याची उदाहरणं दिसतात. आणि म्हणूनच हे शरीर स्वच्छ, स्वस्थ आणि समर्थ बनवण्यासाठी मी हे नटराज क्रिया योग शिबिर जॉईन केलं. हे 10 दिवस चालणारं शिबिर म्हणजे खरंच एक आनंददायी अनुभव होता. एक वेगळी प्रसन्नता, एक वेगळी शांतता इथे अनुभवाला आली, सकारात्मकता वाढीला लागली. खरं तर स्वामीजी जेव्हा शिकवायचे तेव्हाचं त्यांचं रूप खूप वेगळं असायचं, आजचं खूपच वेगळं आहे. म्हणजे खरं असं वाटलं की हे स्वामीजी आम्हाला शिकवायचे की काय, खूप कडक असायचे, त्यामुळे थोडी भीती वाटायची. पण खरं एवढ्या मोठमोठ्या वयाच्या विद्यार्थ्यांना शिकवणं, हँडल करणं मुळात हे फार कठीण असतं. हे स्वामीजींच्या संपूर्ण त्या 2 तासात अनुभवायला यायचं. कारण आम्ही शिकवतो तेव्हा ती मुलं लहान लहान असतात, त्यांना कसंही वळवता येतं, मोठ्यांना कोण वळवणार आणि ते कसे वळणार. त्यामुळे स्वामीजींचं तेव्हाचं रूप थोडं वेगळं असायचं, त्यामुळे भीती असायची. पण स्वामीजी तुमच्याविषयी आदरसुद्धा तितकाच मनात आहे. आज असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज दिसणं सुद्धा खूप कठीण झालेलं आहे. स्वामींनी ज्या आत्मीयतेने, ज्या कळकळीने आम्हाला हे सगळं ज्ञान दिलं त्याला खरंच तोड नाही. आज स्वामीजी एका विस्तीर्ण जलाशयाभोवती तुम्ही आम्हाला आणून सोडलेलं आहे. पाणी पिण्याची ताकद आमच्यात निर्माण केलेली आहे. पाणी पिणं हे आता आमचं काम आहे, ते आम्ही नक्की करू. आणि
मला या शिबिरात झालेला फायदा म्हणजे मी मगाशी सांगितलंच की एक शांतता अनुभवाला आली, खूप प्रसन्नता वाढली. माझा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असतो, पण तो अधिक वाढल्याचं मला जाणवायला लागलं. पोटाचा घेर 1 इंच कमी झाला, वजनसुद्धा 1 किलो कमी झालं. तर आणि आता आणि मुख्य म्हणजे या सगळ्या नटराज क्रिया योग शिबिरामध्ये ह्या सगळ्या क्रिया करत असताना एक असं जाणवलं की ह्या योग क्रिया खूप चांगल्या आहेत, म्हणजे ज्या उभं राहून आपण कुठेही करू शकतो. त्यासाठी असं आसन असणं वगैरे याची काही आवश्यकता नाही, किंवा कुठेही बसून आपण कुठेही उभा राहून छोट्याशा जागेत हे करू शकतो. याचा म्हणजे याचं खूप छान वाटलं. मी जेव्हाही सकाळी प्रॅक्टिस करायचे इथून गेल्यानंतर, म्हणजे मी प्रॅक्टिस करायचं हे पण मला सांगायचं आहे, तर ते प्रॅक्टिस करत असताना मुलगी म्हटली, आई हे काय नाचबीज करते की काय? म्हटलं खरं आहे, आयुष्यात आमच्या लहानपणी नाचायला जाणं म्हणजे खूप अप्रतिष्ठेचं समजलं जायचं. त्यामुळे नाचाच्या क्लासला आवड असू नये, कोणी घातलं नाही. आज कंबर लचकवत ह्या योग क्रिया करताना या वयात एक गमतीचा भाग आहे हा, म्हणून सांगितलं. तर खूप छान वाटतं. तर पुन्हा याच्याविषयी खूप म्हणजे आकर्षण निर्माण झालेलं आहे. योग क्रिया करण्याविषयीची एक आत्मीयता सुद्धा आमच्यात सुद्धा वाढीला लागलेली आहे. आम्ही हे योग नक्की करू. तेव्हा धन्यवाद. अजून काय लपून राहिलेले गोष्टी इथे आहेत माझ्यासमोर, ते जरा बाहेर काढायचे आहेत. ते तुम्ही लिहून दिलेले आहात, त्याच्यात मी विचारणार आहे. या गोष्टी आपण विचारतात कसं हे मला कळत नाही. आपके मुख पर जो दाग धब्बे जाएंगे कारण उदासी थी, अब वह कितनी कम हुई है, कितनी सुंदरता बढ़ी है. चला इथं मी बोले नाही, तुम्हीच बोला. किती टक्के इथे तुम्ही लिहिलेला आहात? 70% असेल, 70 की 80. काय असेल तुमच्या शब्दात बोला ना. तुमचा शब्द म्हणजे साहित्यिक शब्द. नाही छान वाटलं, मला प्रसन्न वाटलं. चेहऱ्यात फरक खरंच पडत जातो. कारण ही जी शारीरिक क्रिया नाही, ही मानसिक सुद्धा क्रिया आहे. आणि त्यामुळे ते जेव्हा आपल्याला सांगतात की विशुद्ध चक्रावर ध्यान करा किंवा भ्रुकुटीच्या मध्यभागी तुम्ही त्या ज्योतीवर केंद्रित करा ध्यान, तेव्हा खरंच ह्या क्रियांचा म्हणजे खूप फायदा होत जातो. आत्ताच मी आराच्या एका शिबिराला म्हणजे त्यांनी मला बोलावलं होतं लेक्चर ऐकायला, म्हणून जाऊन आले. आणि त्यामुळे तिथे मला तुमची स्वामीजी खूप आठवण झाली. त्यांनी ज्या चक्रांची माहिती वगैरे सांगितली, तर त्या चक्रांची आपण जेव्हा खूप अंतर्मग्न होतो आपल्या स्वतःच्यातच, आपण जेव्हा म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात, तेव्हा जेव्हा आपण आतच आपल्या स्वतःतच केंद्रित करू जाऊ ना, तितकं आपल्या चेहऱ्यावरचं तेज किंवा आपल्यातलीच एक प्रसन्नता नक्कीच वाढीला लागते.